मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही। सर्वांना नमस्कार। मावळा मी या चॅनलमध्ये मी अरुण आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण एका आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करतोय। तर आपल्याला एखाद्या ट्रिपवर किंवा वॅकेशनला जाताना आपली स्वतःची गाडी असेल तर त्या प्रथम मी तुम्हाला सल्ला देईन की त्या गाडीचं पूर्ण चेकअप करून घ्या। त्यामुळं आपल्या प्रवासामध्ये कोणताही अडथळा येणार नाही आणि आपला प्रवास सुखाचा जाईल। तर यासाठी आपल्या गाडीचं पहिला चेकअप करून घ्या। आणि आम्ही आता निघालो आहे या नवीन ट्रिपसाठी। तर आमचं कार्टून खूपच खुश आहे, तिला फिरायला खूप आवडते आणि आमचा वन डे होल्डिंग प्लॅन असल्यामुळे आम्ही दुपारनंतर निघालो आहे। तर जाताना ज्या गोष्टी प्रवासामध्ये लागतात त्या सर्व गोष्टी आम्ही पॅकअप करूनच निघालो घरून। तर आम्ही आता या जर्नीला सुरुवात करतोय आमच्या गावापासून। तर कोल्हापूरमधून 45 ते 50 किलोमीटर अंतरावरून वाघापूर या गावातून मी निघतोय आणि आमचा मार्ग आहे कोल्हापूर, पन्हाळा, शाहूवाडी, त्यानंतर आंबाघाट, साखरपा, पाली, रत्नागिरी या मार्गे आम्ही चाललो आहे आमच्या डेस्टिनेशनला। ज्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एका वेगळ्या नवीन आणि आध्यात्मिक अनुभवासाठी। आणि हे ठिकाण जवळजवळ सर्वांना माहीतच असेल। तर हे ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, हे श्री गणेशाचे मंदिर आहे। तर आपल्याला पिक्चरमध्ये वगैरे बघून माहीतच असेल की या मंदिराच्या ठिकाणी एका पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे। तर नवरा माझा नवसाचा, तर खरोखरच हा गणपती नवसाला पावणारा आहे आणि भरपूर लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे। तर या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केल्यानंतर एक असा सुंदरसा घाट आपल्याला लागतो। तर त्या घाटामधूनच आपण ड्रायव्हिंग करून समुद्राच्या किनाऱ्याने आम्ही रत्नागिरी मार्गे गणपतीपुळेला जायला निघालो। तर या ठिकाणी कोकणाचं दृश्य आणि निसर्गरम्य वातावरण हे मनाला एकदम उत्स्फूर्ती देण्यासारखं आहे। आणि याचबरोबर आम्ही रत्नागिरी मार्गे पोहोचलो श्री गणपतीपुळे मंदिराजवळ। त्या ठिकाणी आम्ही रूम बुक केली आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी मंदिराकडे आलो। तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर खूपच मन प्रसन्न झालं आणि त्यानंतर आम्ही गणपतीपुळेच्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला एक मोठा बीच बघायला मिळतो। त्या ठिकाणी भरपूर कुटुंब आपला वेळ घालवण्यासाठी आणि गणपतीच्या दर्शनासाठी आल्यानंतर या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करायला येतात। तर तुम्ही बघू शकता आमचं कार्टून पण लई खुश आहे आणि ते आता वाळूत खेळायला लागले। तर या ठिकाणी आपल्या दररोजच्या धावत्या जीवनातून थोडासा विरंगुळा आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अशा ठिकाणी नक्की भेट देऊ शकता। बघू शकता समुद्राच्या लाटांचा नजारा आणि मंदिराच्या आसपासचे वातावरण खूपच आल्हाददायक आहे। तर आम्ही या ठिकाणी येऊन थोडा फोटोशूट केला आणि फोटोशूट केल्यानंतर मग आम्ही पुढच्या एका ठिकाणासाठी जाण्यापूर्वी त्या ठिकाणी ब्रेकफास्ट करूनच आम्ही निघालो। आणि पुढचं ठिकाण आहे तुम्ही बघू शकता। तर पुढचं ठिकाण हे आहे की हे ठिकाण आहे गणपतीपुळ्यापासून जवळ 6 किलोमीटर अंतरावर असणारं कचरे गावाजवळील जय गणेश मंदिर। आणि हे मंदिर बांधलेलं आहे 2003 मध्ये JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीने। तर
या मंदिराची बांधकाम शैली पॅगोडा शैलीतील स्थापत्य कलेतील असून या मंदिराला 3 टप्प्यांचे छत आपल्याला बघायला मिळते. ते मंदिराची शोभा खूपच वाढवते. आणि आपण आता बघू शकतो की मंदिराचे बांधकाम जास्तीत जास्त बांधकाम हे दगडामध्ये केलेलं आहे. आणि मंदिराच्या आसपासचा परिसर हा खूपच सुंदर बगीचाचा लूक आपल्याला बघायला मिळतो. तर हे एक प्रसन्न वातावरणाचं एक ठिकाण आहे. आणि या ठिकाणी मंदिराच्या सुरुवातीलाच एक पाण्याचा तलाव बांधलेला आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे टाकलेले आहेत. बघू शकता आपण किती स्वच्छ पाणी आहे. आणि आपण माशांचं व्ह्यू बघितल्यानंतर आम्ही आता मंदिराकडे आलो आहे. आणि ही मंदिराच्या एंट्रीच्या डाव्या साईडला एक सुंदर आणि सुबक अशी हनुमानजीची मूर्ती आहे. आणि मंदिराच्या एकदम समोर गणपतीचे वाहन मूषक तर याची इथं मूर्ती बसवलेली आहे. आणि हा आपण बघतोय मंदिराच्या साईडचा व्ह्यू. तर या मंदिरातील गणेश मूर्ती ही पितळेची असून गणपतीच्या मंदिराच्या समोरील मूषकाची मूर्ती ही सुद्धा पितळेची आहे. आणि गणेश मंदिराच्या बाजूची जी हनुमानाची मूर्ती आहे तर ती कास्य लिपित आहे. हे आपल्याला बघितल्यानंतर समजते. आणि हे आमचं कार्टून गणेशजीच्या वाहनाविषयी त्याची प्रतिकृती बघत आहे. आणि हा मंदिराच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे. आणि इथून आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहे. तर हे ठिकाण आहे आपलं जयगड किल्ला. खूपच ऐतिहासिक आणि शिवरायांच्या काळामध्ये या किल्ल्यावर खूप आक्रमणं झेललेला हा किल्ला आहे. तर हा किल्ला विजापूरकरांनी बांधलेला आहे, पण त्यांच्याकडे फार काळ त्यांच्या ताब्यात राहिला नाही. पण त्यानंतर हा किल्ला 1578 ते 80 दरम्यान संगमेश्वरच्या नायकांच्या ताब्यामध्ये होता. आणि काही काळानंतर या किल्ल्यावर आदिलशहाने आक्रमण करून मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश आले नाही. त्यानंतर 1695ला हा किल्ला कान्होजी आगरे यांच्याकडे गेला. आणि तिथून पुढे मग 1818 मध्ये हा इंग्रजांच्या आक्रमणानंतर हा इंग्रज मराठा युद्धानंतर इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. तर आपण या किल्ल्याच्या बुरुजावरून फिरत असताना आपल्याला दिसून येईल की या किल्ल्याची बांधकाम शैली आणि या किल्ल्याचं सौंदर्य आणि या किल्ल्याच्या सभोवताली दिसणारा समुद्र. तर या प्रत्येक गोष्टीला काही ना काही शास्त्रीय कारण आहे. तर किल्ल्याची बांधकाम शैली आणि किल्ल्याची जी आसपासचे दिसणारे दृश्य आहेत त्यावरून आपल्याला समजून येतं की किल्ला किती आक्रमणांच्या नंतरही आपल्याला तसाच उभा दिसतो. आणि हा आमचा मावळा छत्रपती शिवरायांच्या घोषणा इथं आल्यानंतर देत आहे. तर या किल्ल्याच्या बाजूला एक 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एक लाईट हाऊस आहे. आणि त्याच्याच जवळ JSW एनर्जी लिमिटेड ही कंपनी त्या ठिकाणी आहे. तर या किल्ल्यामध्ये सुद्धा एक गणेश मंदिर आहे जे आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी. तर हा किल्ल्याचा
मुख्य दरवाजा तो गुप्त स्वरूपामध्ये आहे, जेणेकरून शत्रूंनी आक्रमण केले तर त्याला डायरेक्ट हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसणार नाही, अशा पद्धतीने याचे बांधकाम केलेले आहे. आणि हे किल्ल्याच्या बुरुजाच्या साईडला जे दिसणारे खंदक आहे हे कातळ खडकावर खोदलेले खंदक आहे. आणि या कातळाच्या खोदलेल्या खंदकाच्या वरती आपल्याला दिसू शकते की किल्ल्याची पूर्ण बुरुजाची बांधणी केलेली. आणि आता या किल्ल्यावरून आपण पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे. आणि भूक तर खूपच लागलेली, म्हणून आम्ही वाटेमध्ये थोडे थांबलो. आणि हे बघू शकता आपण, आम्ही करवंदाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी थांबलो. त्यानंतर सर्वजण रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी या जंगलामध्ये आलेले आहेत. तर खूपच आतापर्यंतचा अनुभव छान झाला आणि सगळं काही सुनियोजित असल्यामुळे आम्हाला प्रवासामध्ये कोणताही अडथळा आला नाही. तर तुम्ही कोणत्याही ट्रिपला जाताना पूर्ण नियोजन केल्यानंतरच निघा, हा माझा सल्ला आहे तुम्हाला. कारण यामुळे आपण ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी निश्चित वेळेत आणि विना अडथळा जाऊ शकतो. तर या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते करवंद तोडायला गेले आहेत आणि आमचं कार्टून मात्र गाडीतच बसून हॉर्न वाजवत होते. आणि आता या प्रवासानंतर आपण पुढे चाललो आहे एका आणखी महत्त्वाच्या ठिकाणी. तर आपण जयगड किल्ल्यावरून जय गणेश मंदिर ते गणपतीपुळेमधून आपण पुढे चाललो आहे एका आध्यात्मिक ठिकाणी. तर हा बीच आहे आरेवारी, जो गणपतीपुळ्यापासून जवळच आहे. तर हे आपण लोकेशन बघू शकता. आपल्याला जर एखादं लोकेशन माहीत नसेल तर आपण मॅपचा आधार घेऊ. हा जो आपल्याला दिसणारा मठ आहे हा रत्नागिरीतील पावसमधील स्वामी स्वरूपानंद महाराजांचं मठ आहे. आणि हे जे आपल्याला दिसते ते स्वामींचं जन्मस्थान आहे, जे मंदिराच्या बाजूलाच आहे. स्वामींचा जन्म 15 डिसेंबर 1903 या दिवशी झालेला आहे. आणि स्वामींचे कुल नाम गोडबोले घराण्याचे मूळ पुरुष गोविंद भट्ट गोडबोले कासावेलीहून पावस या ठिकाणी आले होते. आणि स्वामींनी या ठिकाणी समाधी जी घेतली ती 15 ऑगस्ट 1974 या साली घेतली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधनेच्या काळामध्ये स्वामींना भगवान विष्णूंचा साक्षात्कार झालेला. आणि हा स्वामींच्या प्रवासाचा एक भाग होता. या आध्यात्मिक कार्याबरोबरच स्वामींनी 1930 साली रत्नागिरीमध्ये झालेल्या सत्याग्रहामध्ये सुद्धा भाग घेतलेला होता. तर या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला या अद्भुत आध्यात्मिक शांतता आणि शक्तीचे अनुभव मिळतीलच. त्यासाठी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी लागेल. तर हा होता आपला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचा प्रवास. आणि हा प्रवास स्वामींच्या आशीर्वादाने आज इथंच थांबवतो. पण पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीबरोबर आणि नवीन प्रवासामध्ये. त्यासाठी आपल्या मावळा मी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.